नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मी तुम्हाला जसं आपण शनी शिंगणापूर पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे एक शनी महाराजांचं एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य करून ते मंदिर बनवलेलं आहे। त्या गावाचं नाव आहे नस्तानपूर। तर आपण आता निघालेलो आहोत नस्तानपूरला। पुण्याहून सकाळी निघालेलो होतो, तर आपण आता नस्तानपूरला जाऊया। तर आमचा आता पुढील प्रवास चालू झालेला आहे। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आलेलो आहोत नस्तानपूर या ठिकाणी। तर नस्तानपूर हे तीर्थक्षेत्र आहे। नस्तानपूर नांदगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये येतं। तर साधारणतः पुण्यावरून हा 250 किलोमीटरचा प्रवास आपण 5.5 तासामध्ये पूर्ण केलेला आहे। तर आपण आता मंदिरात जाऊया। नस्तानपूर या ठिकाणचं महात्म्य मी तुम्हाला आता सांगणार आहे। सुंदर असं हे ठिकाण नस्तानपूर तुम्ही पाहू शकताय।
तर आपण पुण्याहून या ठिकाणी आलेलो आहोत. नस्तनपूर शनी महाराजांचं मंदिर आहे. तर आपण आता गुरुजींची तोंडून ऐकूया. गुरुजी, जरा इथलं महात्म्य काय शनी महाराजांचं तर आपण सांगू शकताय काय? हो, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात जात होते, वनवासात जात असताना पंचवटी येथे काही दिवस स्थायिक झाले. पंचवटीमध्ये स्थायिक झाल्यानंतर सीतामाईचं अपहरण झालं, रावणाने चोरून नेलं. तर ते सीतामाईच्या शोधात होते. शोधात असताना मनमाडजवळ अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले. अगस्त्य ऋषींनी सांगितलं, प्रभू तुम्हालाही शनी आहे, रावणालाही शनी आहे, तर तुम्हाला 3.5 शक्तिपीठ स्थापन करावे लागेल. त्यावेळेस प्रभू रामचंद्र इथं आले नस्तनपूरला आणि संध्याकाळ होत होती. सूर्य अस्ताला जात होता. सूर्याला आराध्य देताना स्वयंभू मूर्ती हातामध्ये प्रकट झाली आणि स्थापन करून दिली. म्हणजे हे शनी महाराजांचं पहिलं स्थान बालरूप नस्तनपूर. अच्छा. तर मित्रांनो, आपण पाहू शकताय ज्याप्रमाणे आपण शिर्डीजवळ शनी शिंगणापूरला गेल्यानंतर जे शनी महाराजांचं तिथलं महात्म्य आहे, त्यापैकीच हे खूप अतिशय महत्त्वाचं असं हे शनी महाराजांचं मंदिर आहे. गुरुजी, आपलं नाव काय? बाबासाहेब सुराशे. बाबासाहेब सुराशे यांच्या तोंडून आपण आता जाणून घेतलेलं आहोत. जय शनी महाराज. साधारणतः किती एकरमध्ये हा? 10 एकर क्षेत्रामध्ये. 10 एकर क्षेत्रामध्ये हा प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. नाही, चॅनल पण आहे, यूट्यूब चॅनल. एक मिनिट. कुठून आलात आपण? नांदगावचे. प्रॉपर इथलेच आहेत काय? अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुमचे येणं जाणं असते इथं काय? शनिवार शनिवार कॉलेजला आहेत काय? ऑल द बेस्ट तुम्हाला. तर आपण आता पाहू शकताय शनी देवाचे दर्शन घेण्यासाठी दररोज भाविक व पर्यटक भेट देण्यासाठी या ठिकाणी येतात. शनिवारच्या दिवशी खूप गर्दी असते आणि आपण या ठिकाणी आता समोर पाहू शकताय इथं शनी अभिषेक केला जातोय, हवन वगैरे. राहण्याची देखील इथं अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे, गेस्ट हाऊस आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपण या ठिकाणी अवश्य एकदा तरी भेट द्या. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, या मंदिराची आख्यायिका आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. पूर्वी या ठिकाणी घनदाट दंडकारण्य होते. पंचवटीत सीतामाईचे अपहरण झाल्यानंतर राम लक्ष्मण हे मनमाडजवळील अगस्त्य ऋषीच्या आश्रमात पोहोचले. तेव्हा अगस्त्य ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता प्रभू रामचंद्रांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी अगस्त्य ऋषींनी सांगितले की रावण व राम आपली रास एकच आहे.
आपल्याला शनिदेवाची आराधना करावी लागेल. शनीवर विजय मिळवण्यासाठी शनिदेवाची 3.5 शक्तिपीठाची स्थापना करावी लागेल. तेथून प्रभू रामचंद्रजी पुढील प्रवासासाठी निघालेत. सायंकाळी तत्कालीन नसरतपूर हे पूर्वीचं नाव होतं, तर आताचे नाव पडलेलं आहे नस्तानपूर. ती या ठिकाणी पोहोचले. घनदाट जंगल व काळोखामुळे याच ठिकाणी प्रभू रामचंद्र जे थांबलेले आहेत तीच ही पवित्र जागा. नित्यनेमाने प्रभू रामचंद्रांनी सूर्याची आराधना करताना वालुकामय मूर्ती त्यांच्या ओंजळीत आल्यानंतर याच ठिकाणी प्रथम शनिपीठाची स्थापना रामांनी केली, असे पूर्वीचे जाणकार लोक या ठिकाणची आख्यायिका सांगताय. तर या ठिकाणी आपण आता पाहू शकताय इथं पवन कुंड आहे. तसेच या ठिकाणी आता प्रसादालय आहे, आपण पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि गेस्ट हाऊस समोर गेस्ट हाऊस आहे. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर आहे. असं हे तीर्थक्षेत्र नस्तानपूर, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक या ठिकाणी मित्रांनो अवश्य एकदा तरी भेट द्या. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. जय शनी महाराज.